हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण रक्तपित्ताचे उपद्रव अभ्यास केले आहेत. आता बघूयात आपण रक्तपित्ताचे मार्ग. तर दोन आहेत, वरचा आणि खालचा. आता बघा, ज्या शरीरात व्यक्तीमध्ये कफ वाढतो त्या व्यक्तीमध्ये कफाच्या संसर्गाने रक्तपित्त वरच्या दिशेने जाते आणि कान, नाक, नेत्र आणि मुखामधून बाहेर पडू लागते. ज्या शरीरात व्यक्तींमध्ये वाताची अधिक वृद्धी होते तेव्हा वायूच्या संसर्गाने रक्तपित्त शरीराच्या खालच्या बाजूने अधोमार्गाने मूत्रमार्गातून बाहेर पडू लागते. त्यावेळी वात आणि कफ दोनोंची वृद्धी होते. त्यावेळी वाताच्या संसर्गाने खालच्या मार्गाने आणि कफाच्या संसर्गाने वरच्या बाजूने व शरीराच्या खालच्या आणि वरच्या मार्गाने आणि शरीर छिद्रातून ते रक्तपित्त बाहेर पडते. रक्तपित्ताचे साध्य असाध्यत्व. रक्तपित्ताचे साध्य असाध्यत्व काय आहे बघा. यातील जे रक्तपित्त ऊर्ध्वक असते ते साध्य असते. जे रक्तपित्त ऊर्ध्वक असते ते साध्य असते, कारण त्याची चिकित्सा कशी असते, सुखकारक आणि सोपी असते. विरेचनाने त्याची चिकित्सा होते. बघा, ऊर्ध्वक रक्तपित्त साध्य आहे आणि त्याची चिकित्सा विरेचन आहे. अधोग रक्तपित्त याप्य आहे, कारण त्याची चिकित्सा वमनाने अथवा विरेचनाने होऊ शकत नाही आणि त्यासाठी कोणतेही औषध नाही. अधोग रक्तपित्त वात आणि पित्ताचे आधिक्य असते. फक्त मधुर वात आणि पित्त या दोघांचेही शमन करू शकते. प्रतिमार्गच्चहरणं रक्तपित्त विधीयते या सिद्धांतानुसार अधोग रक्तपित्तात वमन प्रयोग केल्याने केवळ बाहेर पडण्याची क्रिया वेग थांबवू शकते, परंतु हे वमन पित्ताचे अथवा वाताचे शमन करू शकत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेला पार्ट बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.